सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषदा तसेच महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्यात। या निवडणुकीतील विजयाचा गुलाल निघण्याआधीच येत्या डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील 5 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत। या नगरपंचायतींचे नगराध्यक्ष जनतेतून निवडले जाणार असल्यानं मोठी चुरस असणार आहे। 5 पैकी 4 नगरपंचायती या माढा लोकसभा मतदारसंघातील तर 3 नगरपंचायती माळशिरस तालुक्यातील आहेत। जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते यांच्या विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जानेवारी 2022 मध्ये माढा, वैराग, नातेपुते, म्हाळुंग, श्रीपूर आणि माळशिरस या नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या। या 5ही नगरपंचायतींमध्ये 85 नगरसेवक असणार आहेत। या नगरपंचायतींची मुदत डिसेंबर 2026 मध्ये संपत आहे। या नगरपंचायतींचे नगराध्यक्ष नगरसेवकांमधून निवडले होते। आता जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार असल्यानं यामध्ये मोठी चुरस दिसणार आहे। माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपरिषद, माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक खासदार मोहिते पाटील विरुद्ध माजी आमदार राम सातपुते अशीच झाली आहे। या निवडणुकीत माजी आमदार सातपुते यांच्या पाठीशी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सर्वार्थानं उभे राहिले असल्याचं दिसतं। सत्तेसह सर्वच ताकदीनं मैदानात उतरल्यानं भाजपाला रोखण्यात खासदार मोहिते पाटील यांना यश मिळालंय। मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। भाजपाला सत्तेपासून रोखण्यात मोहिते पाटील यांना यश आलं असलं तरीही पालकमंत्री गोरे आणि माजी आमदार सातपुते यांच्या माध्यमातून भाजपानं अकलूज नगरपरिषद, माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत प्रवेश केलाय। मोहिते पाटील यांच्याशिवाय माळशिरस तालुक्यात भाजपा हळूहळू पाय रोवताना दिसतोय। माळशिरस नंतर बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे। माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी नगर परिषद, बार्शी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकल्यात। त्यामुळे राऊत यांना वैराग नगरपंचायत जिंकून तालुक्यावर भाजपाचा निर्विवाद झेंडा फडकवण्याची संधी आगामी काळात मिळणार आहे।